यानंतर सगळ्या बातम्या आपण विस्ताराने बघूयात। या घडीची सोलापूर मधली एक मोठी बातमी समोर येते। अक्कलकोट एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीला 10 ते 12 तास उलटून गेलेत, मात्र तरी देखील ही आग अजूनही आटोक्यात आली नाहीये। सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे। या आगीत तिघांचा मृत्यू झालाय तर आणखी 5 जण अडकल्याची माहिती मिळतेय। ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या गारमेंट कारखान्यात कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झाल्याची देखील सध्याची एक अपडेट समोर आली आहे। भीषण आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय, 5 जण हे अडकलेले आहेत। काल ही आग लागली होती, 10 ते 12 तास उलटून गेलेत तरी देखील ही आग आटोक्यात आली नाहीये। या संदर्भात सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला अपडेट देत आहेत। सौरभ, आपण पाहतोय कालच्या दुपारच्या सुमारास ही आग लागल्याचे कळते आणि अजूनही आग ही आटोक्यात आली नाहीये। सध्याचे अपडेट काय कळतात? अग्निशमन दलाकडून कशा पद्धतीने ही आग आटोक्यात आणली जाते? वर्षात काल रात्री सायंकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान जे आहे सोलापूर येथील अक्कलकोट एमआयडीसी परिसरात जी आहे ती आग लागली होती आणि आग जी आहे अद्याप ही विझलेली नाही। फॅक्टरीमध्ये जे आहे ते फॅक्टरीचे मालक ज्यांचा हा कारखाना होता त्यांचं घर जे आहे ते कारखान्यामध्येच होतं। त्यांचा जो परिवार आहे तो या ठिकाणी जो आहे तो अडकलेला आहे। साधारणतः 5 जणांचं जे कुटुंब आहे या आगीत अडकलेलं आहे आणि सकाळी जी माहिती मिळाली, सकाळी 3 जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं, परंतु त्या 3 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला। अद्याप 5 जण जे आहेत ते या फॅक्टरीमध्येच आहेत। त्यांना रेस्क्यू करण्यात आतापर्यंत अग्निशामक दलाला जे आहे ते यश आलेलं नाही। माझ्या पाठीमागं जर पाहिलं वर्षात तर तू या ठिकाणी जे आहे की ज्या ठिकाणी या कारखान्याचं कॅश काउंटर होतं त्या ठिकाणची परिस्थिती बघ की ज्या नोटा आहेत चलनातल्या नोटा त्या देखील जळून खाक झालेल्या आहेत। साधारणतः 10 ते 12 करोड रुपयाचं जे आर्थिक नुकसान आहे ते या फॅक्टरीमध्ये झालंय असं सांगण्यात येत आहे की सोलापुरातलेलं एक नावाजलेलं नाव होतं, त्यांच्या फॅक्टरीला जी आहे ती आग लागलेली आहे। तू जर दृश्यांच्या मार्फत पाहू शकत असतील तर या टॉवेल मधून जो धूर निघतोय, आग जी आहे ती अजूनही दिसते आहे आणि अग्निशामक दलाचं जे कार्य आहे आग विझवण्याचं ते अद्यापही सुरू आहे। अग्निशामक दलाला अजूनही साधारणतः या घटनेला जे आहे ते 12 तास उलटून गेलेले आहेत। 12 तासानंतर पण आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला यश आले नाही। 5 जणांचं कुटुंब जे आहे वर्षा ते अजूनही या फॅक्टरीमध्ये अडकले असं सांगण्यात येत आहे। वर्षा, निश्चितच सौरभ, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।